नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। भाजपा मीडिया प्रमुख नवनाथ बन का पलटवार, उद्धव गुट का दसरा, विसरा और घसरा में ठवा। भाजपा के मीडिया प्रमुख नवनाथ बन ने शिवसेना, उद्धव गुट और खासतौर पर संजय राउत पर कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने शिवाजी पार्क में होने वाले उद्धव ठाकरे गुट के दसरा मेठौगे को विसरा और घसरा मेठवा करार देते हुए कहा कि यह कार्यक्रम हिंदुत्व और बाला साहेब ठाकरे की परंपरा से भटक गया है। नवनाथ बन ने कहा कि उद्धव ठाकरे ने मराठी मानुस और हिंदुत्व के मुद्दों को भूलकर सिर्फ सत्ता और टोमनेबाजी की राजनीति अपना ली है। वहीं संजय राउत पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि राउत की सिर्फ बकवास और चोरबाजार भाषा जनता अब और बर्दाश्त नहीं करेगी। कांग्रेस और उद्धव गुट पर निशाना। उन्होंने कांग्रेस पर पाकिस्तान से रिश्तों को लेकर सवाल खड़े किए और पूछा कि उद्धव ठाकरे क्या दसरा मेठौग्यात राहुल गांधी से सवाल पूछने का साहस करेंगे। बन ने सावरकर पर राहुल गांधी की टिप्पणियों को लेकर भी राउत से जवाब मांगा और कहा कि जब सावरकर का अपमान हुआ तो राउत चुप क्यों रहे। रोजगार और विकास का मुद्दा। भाजपा नेता ने दावा किया कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र में 50,000 करोड़ रुपए का निवेश आया और 4 लाख युवाओं को नौकरी मिली। उन्होंने पूछा कि राउत ने अब तक कितनों को रोजगार दिया है। मोदी पर टिप्पणी। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश की 140 करोड़ जनता का आशीर्वाद प्राप्त नेता है और 2029 में भी वे चौथी बार प्रधानमंत्री बनेंगे। राउत जैसे नेताओं को उनकी निवृत्ति पर बोलने का कोई अधिकार नहीं है। अबू आजमी और अनिल देशमुख पर हमला। नवनाथ बन ने उद्धव ठाकरे से पूछा कि क्या वे दसरा मेठौग्यात अबू आजमी के विवादित बयानों पर बोलने की हिम्मत दिखाएंगे। इसके साथ ही उन्होंने अनिल देशमुख के पथराव प्रकरण को सहानुभूति पाने की नौटंकी करार दिया और कहा कि पुलिस जांच में भी यह साबित हो चुका है। संघ और हेडगेवार का सम्मान। बन ने संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार को सर्वोच्च सम्मान दिए जाने के प्रस्ताव का स्वागत किया और कहा कि महाराष्ट्र हमेशा इसका अभिनंदन करेगा। भाजपा मीडिया प्रमुख का ये तीखा हमला शिवसेना, उद्धव गुट के दसरा मेठौगे से ठीक पहले आया है। ऐसे में उद्धव ठाकरे और उनके प्रवक्ता संजय राउत इस पर क्या जवाब देंगे, इस पर सबकी निगाहें टिकी हैं। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। उभाटा गटाचा उद्या छत्रपती शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही तर विसरा आणि घसरा मेळावा होणार आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरा, हिंदुत्ववाद विसरा, मराठी माणूस विसरा आणि महाराष्ट्राच्या लोकांवर घसरा अशा पद्धतीचा मेळावा शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कवर होणार आहे। त्यामुळे उभाटा गटाचा दसरा मेळावा नाही तर विसरा मेळावा आहे आणि घसरा मेळावा आहे। ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरले जात आहेत, मुंबईतला मराठी माणूस विसरला जातोय आणि हिंदुत्ववाद विसरला जातोय। त्यामुळे उद्याचा मेळावा हा दसरा मेळावा नाही तर विसरा आणि घसरा मेळावा आहे। ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे हे टोमणे मारण्याचं काम करतायत आणि सर्वसामान्य नागरिकावर घसरण्याचं काम करतायत, त्यामुळेच हा दसरा मेळावा नाही, विसरा आणि घसरा मेळावा आहे। संजय राउत हे सातत्याने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देण्याचं काम करतायत। सातत्याने हिंदुत्व द्रोही, हिंदुत्व विरोधी भूमिका उभाटा गटाकडनं घेतली जाते आणि उद्याच्या दसरा मेळाव्यात देखील अशाच पद्धतीचे टोमणे मारले जातील। एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते, तर उद्धवजी ठाकरे हे टोमणे सम्राट आहेत आणि उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये टोमणे सम्राटाचं प्रतीक म्हणून उद्धवजी ठाकरे यांचं रूप आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरायचे, हिंदुत्ववादी विचार विसरायचे, मुंबईतला मराठी माणूस विसरायचा आणि अशा पद्धतीचा विसरा मेळावा आणि घसरा मेळावा आयोजित करायचा हे उभाटा गटाचं धोरण झालेलं आहे। खरं तर चोर बाजाराची गप्पा, चोर बाजाराची भाषा संजय राउत यांनी करू नये। ज्यांनी मुंबईवर दरोडा टाकून, पत्राचाळीवर दरोडा टाकून मराठी माणसांची घरं लुटली, कोविडच्या काळामध्ये दरोडा टाकून मुंबई महापालिका लुटली, 2019 साली लोकांनी बहुमत दिलेलं असताना
दिवसा ढवळ्या दरोडा टाकून काँग्रेससोबत जाण्याचं पाप केलं त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये। या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे दरोडेखोर कोण असतील तर ते उभाटा गट आणि संजय राऊत आहेत। ज्या पद्धतीनं मुंबईतल्या मराठी माणसाला लुटण्याचं काम, कोविडमध्ये दरोडा टाकण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाच्या माध्यमातून झालंय, त्यामुळे चोराची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। संजय राऊत हे दरोडेखोर आहेत। खरं तर गांडूळ कोण आहे आणि गोचिड कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे। ज्या पद्धतीनं लोकांचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन संजय राऊत आणि उभाटा गट करतायत, त्यामुळं महाराष्ट्रातले गोचिड हे संजय राऊत आणि उभाटा गट आहेत। महाराष्ट्राला लुटण्याचं काम, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन कोणी केलं असेल तर उभाटा गटाने केलंय। गांडूळ हा खत निर्मिती करतो तर गोचिड हा लोकांचं रक्त शोषित करतो। गोचिड हा परजीवी आहे, दुसऱ्याच्या रक्तावर जगणारी, दुसऱ्याची रक्त पिणारी हे कोण असेल तर ते गोचिड असतो। त्यामुळे संजय राऊत आणि उभाटागट हे गोचिड आहेत, त्यांनी इतराबद्दल बोलू नये। खरं तर राज्यामध्ये जनतेचं राज्य आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये 14 कोटी जनतेचा विकास होतोय आणि त्याचंच उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की राज्यात 4 लाख रोजगारासाठी 50,000 कोटीची गुंतवणूक काल झालेली आहे। काल देवाभाऊंच्या नेतृत्वात अशा पद्धतीची मोठी गुंतवणूक, महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर झाले, 400 नवीन केंद्र स्थापन केले जाणार आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 4 लाख रोजगाराची निर्मिती होईल आणि 50,000 कोटीची गुंतवणूक पुढच्या 5 वर्षामध्ये येणार आहेत। संजय राऊत, तुमच्या संपूर्ण हयातीमध्ये एका तरी मराठी माणसाला तुम्ही रोजगार दिला का? तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एका तरी मराठी माणसाला साधं घर दिलं का? तुम्ही लोकांची घरं लुटली, त्यामुळं तुम्ही अशी भाषा वापरू नका। खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कधी अमितभाई आणि मोदी शहा यांना भेटले नाही असं अजिबात नाही। सातत्यानं अमितभाई शहा किंवा मोदीजींच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे उभे राहिलेले होते। मी संजय राऊत यांना आठवण करून देतो, बाळासाहेब ठाकरे कधी सोनिया गांधींच्या दारात गेले नाहीत, बाळासाहेब ठाकरे कधी राहुल गांधींच्या दारात गेले नाहीत। बाळासाहेब ठाकरे आपल्या संपूर्ण हयातीमध्ये कधी दिल्ली पुढे झुकले नाही। ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट आहेत आणि त्यांनी इथल्या मराठी माणसाला जागा करण्याचं काम केलं। तुम्ही काय करतायत? तुम्ही मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करतायत, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे। निश्चितपणे वंदनीय पहिले सरसंघचालक हेडगेवारजी यांचं कार्य मोठं आहे। त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्ववादी संघटना बांधली आणि देशातल्या हिंदूंना जागं करण्याचं काम केलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचाराने आजपर्यंत संघाची 100 वर्षापर्यंत वाटचाल सुरू आहे। हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने एक भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याचा विचार होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू। खरं तर कोण कुठं काय मूत्रविसर्जन करत होतं हे संजय राऊत यांनी सांगू नये। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली होती, संजय राऊत तुम्ही कुठे होतात? तुम्ही एका पेपरमध्ये हिंदुत्ववादाच्या विरोधात लिहित होतात, तुम्ही एका पेपरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहित होतात, तुम्ही एका पेपरमध्ये मराठी माणसाच्या विरोधामध्ये लिहित होता। ज्या वेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती, संजय राऊत तुम्ही दुसऱ्याकडे चाकरी करत होतात। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नका। शिवसेना स्थापनेबद्दल बोलण्याचा अधिकार तर राऊतांना नाहीच।